नमस्कार. इयत्ता 9वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये हार्दिक स्वागत. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. इयत्ता 8वीमध्ये तुम्हाला सामान्य विज्ञान असं एकच पुस्तक होतं. 9वीला सुद्धा एकच पुस्तक आहे, परंतु विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 आणि भाग 2 असे 2 स्वतंत्र पेपर आणि प्रश्नपत्रिका तुम्हाला असणार आहेत. आता ह्या एकाच पुस्तकामध्ये एकूण 18 प्रकरणांचा समावेश आहे. तर ह्या 18 प्रकरणापैकी पहिल्या सत्र आणि दुसऱ्या सत्रासाठी 18 प्रकरणं विभागलेली आहेत विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 आणि भाग 2 यामध्ये. प्रथम सत्रासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी पहिली 5 प्रकरण आहेत. त्यामध्ये पहिलं प्रकरण आहे गतीचे नियम, कार्य आणि ऊर्जा, धारा विद्युत, द्रव्याचे मोजमाप, आम्ल आम्लारी आणि क्षार. अशी जी 5 प्रकरणं आहेत ती विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 साठी एकूण 5 प्रकरणं आहेत. आम्ल आम्लारी आणि क्षार. त्यानंतर प्रकरण क्रमांक 7 ते 10 इथपर्यंतची प्रकरणं विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मध्ये प्रथम सत्रासाठी आहेत. प्रकरण क्रमांक 11 प्रकाशाचे अपवर्तन पासून प्रकरण क्रमांक 11, 12, 13 आणि 14 ही जी 4 प्रकरणं आहेत ती विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मध्ये द्वितीय सत्रासाठी असतील आणि उरलेली 15 ते 18 ही प्रकरणं विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 द्वितीय सत्रासाठी असतील. याप्रमाणे पूर्ण वर्षभराचा इयत्ता 9वी साठीचा असणारा अभ्यासक्रम आहे. चला तर मग आता आपण या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील पहिलं प्रकरण जे आहे त्याचा अभ्यास सुरू करूया. पहिल्या प्रकरणाचं नाव आहे गतीचे नियम. या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे पहिला मुद्दा गती, त्यानंतर विस्थापन आणि अंतर, त्वरण आणि न्यूटनचे गतिविषयक नियम व समीकरणे. सुरुवातीला वस्तूची गती म्हणजे काय याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. सांगा पाहू, खालीलपैकी कोणकोणत्या उदाहरणांमध्ये तुम्हाला गतीची जाणीव होते? गती असणे व नसणे याचे स्पष्टीकरण तुम्ही कसे कराल? आता या ठिकाणी काही उदाहरणं दिलेत. पक्षाचे उडणे, थांबलेली रेल्वे गाडी, हवेतून उडणारा पालापाचोळा, डोंगरावरती स्थिर असलेला दगड. तुम्हाला ह्या उदाहरणामधून सहज सांगता येईल की पक्ष्यांचे उडणे, हवेतून उडणारा पालापाचोळा ही गतिमान वस्तूंची उदाहरणं आहेत, तर थांबलेली रेल्वे गाडी, डोंगरावरती स्थिर असलेला दगड ही स्थिर वस्तूंची उदाहरणं आहेत. दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या वस्तूंची गती पाहतो. काही वेळा वस्तूंची गती प्रत्यक्ष पाहू शकत नाही, पण त्याची जाणीव मात्र होते. उदाहरणार्थ वाहणारा वारा असेल, आपल्याला तो दिसत नाही मात्र त्याची जाणीव होते. वारा वाहतोय याचा अर्थ तो गतिमान आहे. दैनंदिन जीवनामध्ये अशी बरीचशी उदाहरणं आहेत. पृथ्वी गतिमान आहे, आपण पाहू शकत नाही, परंतु पृथ्वीवर आढळून येणारे विविध ऋतू, दिवस रात्र यासारख्या घटनांमुळे ती गतिमान आहे याची आपल्याला जाणीव होते. आपण अन्न खाल्ल्यानंतर शरीरात गेल्यावर तोंडापासून अन्ननलिकेमध्ये अन्नाचं पचन होत असताना अन्न हे गतिमान असतं, परंतु आपल्याला ते दिसत नाही प्रत्यक्ष, मात्र त्याची जाणीव होत असते. अशी बरीचशी उदाहरणं आपण माहिती आहेत आपल्याला की वस्तू गतिमान असतात.
आता विचार करा की बसमधून तुम्ही प्रवास करीत आहात, तुमच्या शेजारी बसलेली व्यक्ती गतिमान आहे का? कधी म्हणायचं एखादी वस्तू गतिमान आहे किंवा एखादी वस्तू स्थिर आहे? बसमधून आपण प्रवास करत असताना आपल्या शेजारी असलेली व्यक्ती आपल्याला गतिमान भासत नाही, तर स्थिर भासते. मात्र त्याच व्यक्तीला आणि आपल्याला, आपण बसमध्ये आहे, बाहेरच्या व्यक्तींनी पाहिलं तर त्यांना आपण गतिमान आहे याची जाणीव होते. याच्या उलट आपण बसमध्ये बसलेलो असताना बाहेर पाहिल्यानंतर रस्त्याच्या कडेची झाडे, घरे, व्यक्ती ह्या सर्व गोष्टी मागं पळताना दिसतात. पळतात का त्या? खरं तर पळत नसतात. मात्र काय होतं, आपल्या सापेक्ष त्यांची जागा बदलत असते, त्यामुळे आपल्याला त्या गतिमान भासतात. ह्याच्या उलट आपल्या शेजारी बसलेली व्यक्ती आपल्या सापेक्ष तिचे स्थान बदलत नाही, जागा बदलत नाही, म्हणून ती आपल्याला स्थिर भासते. यावरून आपण असं सांगू शकतो की एखादी वस्तू गतिमान आहे असं केव्हा म्हणायचं आणि स्थिर आहे असं केव्हा म्हणायचं. तर गती ही सापेक्ष संकल्पना आहे. जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत असेल तर ती गतिमान आहे असे म्हणतात. जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत असेल तर ती गतिमान आहे असे म्हणतात. आणि जर ती सभोवतालच्या संदर्भामध्ये जागा बदलत नसेल तर ती स्थिर आहे असे म्हणतात. म्हणजे एखादी वस्तू गतिमान आहे असं कधी म्हणायचं, जर तिच्या सभोवतालच्या संदर्भामध्ये ती जागा बदलत आहे असं असेल तर ती वस्तू गतिमान असते, आणि जागा बदलत नसेल तर ती वस्तू गतिमान नाही. आता जेव्हा वस्तू गतिमान असते तेव्हा काय होतं, तर ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते, तिच्या स्थानामध्ये बदल होत असतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते म्हणजेच काय होतं, तर ती काहीतरी अंतर कापते, विशिष्ट अंतर कापते. आता आपल्याला ह्या दोन संज्ञांचा अभ्यास करायचा आहे, त्या म्हणजे विस्थापन आणि अंतर. गतिमान वस्तूच्या संदर्भामध्ये विस्थापन आणि अंतर म्हणजे काय हे पाहायचं आहे. तर त्यासाठी एक कृती करून पाहूया. काय करायचं आहे, दोऱ्याच्या सहाय्यानं एक दोरा घ्यायचा आणि ए आणि बी पासूनचं अंतर आकृतीत दाखवल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे मोजायचं. आता ही आकृती आहे, या आकृतीमध्ये दोरा घ्यायचा आहे आणि त्या दोऱ्याच्या ए या टोकापासून बी या टोकापर्यंतचं अंतर आहे ते वेगवेगळ्या मार्गाने मोजायचं. म्हणजे ह्या मार्गाने एकदा मोजा, किती अंतर येते ते पहा, किंवा या मार्गाने एकदा मोजा, किती अंतर येते ते पहा. आणि दुसरी कृती सांगितली की आता तेच अंतर पुन्हा ए पासून बी पर्यंतचं अंतर काय करायचं आहे, तर सरळ तुटक रेषेने दाखवलेल्या मार्गाने मोजायचं. आता हा ए आणि बी या दोन बिंदूंच्या मधलं अंतर आहे ते तुम्ही काय करणार आहे, तर सरळ तुटक रेषांनी दाखवलेल्या मार्गाने मोजायचं. तर या दोन्हीच्या संदर्भामध्ये तुम्हाला काय आढळून येईल, तुमच्या मते कोणत्या मार्गाने मोजलेलं अंतर योग्य असेल? तर साहजिकच आहे, आपण असं सांगू शकतो की पहिल्या दोन मार्गांपेक्षा तुटक रेषांनी दाखवलेल्या मार्गाने मोजलेलं अंतर योग्य आहे, कारण ते कमीत कमी अंतर आहे ए आणि बी या दोन बिंदूंच्या मध्ये असलेलं. दुसरी एक कृती आहे, थोडासा विचार करा. आकृती 1.1 मध्ये शाळा व घरांची स्थिती दाखवलेली आहे. शीतल शाळेत जात असताना तिच्या संगीता नावाच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन मग शाळेत गेली. आता या ठिकाणी पहा, हे शीतलचं घर, शीतल आणि प्रशांत बहीण भाऊ आहेत, त्यांचं दोघांचं घर आहे. हे संगीताचं घर आहे आणि ही शाळा आहे. शीतलनं काय केलं, तर ती तिची मैत्रीण संगीता हिच्या घरी गेली. शीतल आणि संगीता यांच्या घरामधील अंतर 500 मीटर आहे आणि ते ए या मार्गाने दाखवलेलं आहे. आणि संगीता आणि शीतल दोघी मिळून नंतर शाळेत गेल्या.
तर हे अंतर बी या अक्षराने दाखवलेलं आहे आणि ते 1200 मीटर आहे. म्हणजे शीतलला तिच्या घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी एकूण किती अंतर पार करावं लागलं, तर 500 अधिक 1200 म्हणजे एकूण 1700 मीटर अंतर पार करावं लागलं. मात्र प्रशांतनं काय केलं, तो त्याच्या घरातून निघाला आणि सरळ शाळेत पोचला, शाळेमध्ये गेला. तर त्याला एकूण किती अंतर पार करायला लागलं, तर ते अंतर आहे 1300 मीटर. आता ही दोन्ही अंतर जर आपण पाहिली, शीतलचं घर आणि शाळा इथपर्यंतची अंतरं वेगवेगळी आली. का वेगवेगळी आली, तर त्यात त्यांनी निवडलेला मार्ग वेगवेगळा आहे. पहिल्या मार्गाने गेलं तर 1700 मीटर अंतर पार करावं लागतं आणि दुसऱ्या मार्गाने गेलं तर 1300 मीटर अंतर पार करावं लागतं. आता ही दोन्हीही अंतरेच आहेत, मात्र ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे, तर शीतलच्या घरापासून शाळेपर्यंतचं कमीत कमी अंतर 1300 मीटर हे आहे. कमीत कमी अंतर आहे. शीतलचं घर हा सुरुवातीचा किंवा आरंभ बिंदू म्हणा आणि शाळा हा नंतरचा अंतिम बिंदू आहे. आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू यांच्यामधलं कमीत कमी अंतर 1300 मीटर आलं. तर आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू यांच्यामधलं एकूण अंतर बघायला गेलं तर शीतलने पार केलेलं 500 मीटर आणि 1200 मीटर एकूण 1700 मीटर अंतर. तर हे प्रत्यक्ष केलेलं मार्गक्रमण, शीतलच्या घरापासून संगीताचं घर आणि संगीताच्या घरापासून शाळेपर्यंतचं अंतर एकूण 1700 मीटर. याचा अर्थ ह्या दोन्हींमध्ये असा फरक आहे, जरा विचार करा की प्रशांत मात्र घरातून सरळ रेषेत गेला आणि शीतल जाताना संगीताच्या घरी जाऊन मग शाळेत गेली. दोघंही एकाच चालीनं जात असतील का आणि कमी वेळात कोण पोहोचेल, तर आपण सांगू शकू की कमी वेळामध्ये प्रशांत पोहोचू शकेल. का पोहोचू शकेल, वरील उदाहरणांमध्ये प्रत्यक्ष चालावे लागणारे अंतर आणि सरळ रेषेतील अंतर यामध्ये फरक आहे. आणि तो कोणता फरक आहे, तर सरळ रेषेमध्ये असलेलं अंतर हे कमी आहे आणि चालावं लागणारं अंतर हे जास्त आहे. मग अंतर म्हणजे नेमकं काय आहे, तर अंतर म्हणजे काय आहे, तर दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण. अंतर म्हणजे काय आहे, तर दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण. शीतलने शीतलच्या घरापासून संगीताच्या घरापर्यंत आणि संगीताच्या घरापासून शाळेपर्यंतचं केलेलं मार्गक्रमण म्हणजे अंतर आहे. आणि ह्याच्या उलट विस्थापन म्हणजे काय आहे, तर विस्थापन म्हणजे गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर होय. या दोन गोष्टींवरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की अंतर आणि विस्थापन या दोन्हीमध्ये काय फरक आहे तो. आता जरा डोके चालवा, आपण अंतर आणि विस्थापन म्हणजे काय पाहिलं. ह्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे स्वराली दररोज पहाटे 100 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाच्या कडेने फेऱ्या मारते. तिनं काय केलं, ए या बिंदूपासून चालण्यास सुरुवात करून एक फेरी पूर्ण केली. ए या बिंदूपासून सुरुवात केली एका वर्तुळाकार मार्गाने आणि पुन्हा ती ए या ठिकाणी परत आली. तर तिने कापलेलं अंतर किती आहे आणि तिचं विस्थापन किती आहे. त्याचबरोबर दुसरा प्रश्न असा आहे, आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे समजा एक गाडी पी या बिंदूपासून निघून क्यू या बिंदूपर्यंत या ठिकाणापर्यंत गेली व पुन्हा पी या ठिकाणी परत आली, तर तिनं कापलेलं अंतर आणि तिचं विस्थापन किती. आतापर्यंत आपण अंतर आणि विस्थापन या दोन संज्ञांचा अभ्यास केलेला आहे. जरा डोके चालवा आणि तुम्हाला अंतर आणि ह्या कृतीमध्ये सांगितलेल्या दोन प्रश्नांची उत्तरं सांगता येतात का पहा. पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्या दोन्ही प्रश्नांच्या उत्तरांचा
परामर्श घेणारच आहोत. आत्ता आपण पाहिलेले मुद्दे या प्रकरणाची सुरुवात केलेली आहे, तर यातले महत्त्वाचे मुद्दे वहीमध्ये लिहून काढा, प्रकरण वाचून काढा आणि राहिलेला भाग आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.